नमस्कार, मी अनिता's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार ज्यूस पिण्याची मजाच काही वेगळी असते आहे ना। तर आज आपण अशाच प्रकारचे थंडगार ज्यूस बनवणार आहोत, ते म्हणजेच कलिंगडाची ज्यूस। हा ज्यूस एकदम पटकन बनतो, बनवण्यामध्ये जास्त वेळही लागत नाही, त्याचबरोबर डिलिशियसही लागतो। लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने पितात। लहान मुलांना केमिकल युक्त कोल्ड ड्रिंक्स वगैरे दिल्यापेक्षा हा ज्यूस तुम्ही घरच्या घरी कधीही बनवून देऊ शकता, तसेच हेल्दी सुद्धा आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। ये कर लो पहिले। कराचा कलिंगड स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला आता मी मधोमध कट करून त्याच्या अर्ध्या तुकड्याची मी साल काढून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी कलिंगडाची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे। यानंतर याला आपण लहान मोठ्या पीसेस मध्ये कट करून घेणार आहोत। आपल्या कलिंगडाचा कलर किती लालसर आहे तुम्ही इथे बघू शकता। अशा प्रकारे मी छोटे छोटे पीसेस येथे करून घेणार आहे। असे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता याच्यातल्या बिया वगैरे काढायची आपल्याला गरज नाही, कारण की आपण हे चाळूनच घेणार आहोत नंतर। एक ज्यूसचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला कलिंगडाचे ते सगळे पीसेस टाकून घ्यायचे आहेत आपले। तुमच्याकडे ज्यूसचा जार नसेल तर तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्येही हे ज्यूस करू शकता। मी आता सगळे काप टाकून घेतलेले आहेत। याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ, आपण जे मीठ घरी रेग्युलर वापरतो ना तेच आहे। त्यानंतर अर्धा चम्मच काळे मीठ, काळी मिरी पावडर अर्धा चम्मच, 2 चम्मच लिंबाचा रस आणि थोडे 8 ते 10 पुदिन्याची पाने, अर्धी वाटी साखर। तुम्ही घेतलेले कलिंगड कितपत गोड आहे त्यानुसार साखर टाकू शकता। मी इथे अर्धी वाटी साखर टाकणार आहे, कारण आमच्या घरी जरा जास्तच गोड ज्यूस आवडते। काळी मिरीची पूड टाकल्यामुळे आपला ज्यूस मस्त आंबट गोड आणि थोडासा तिखटसर असा छान लागतो। हा ज्यूस तुमच्याकडे जर पुदिना नसेल तर 4-5 तुळशीची पाने टाकली तरी चालतील। आता हे मी मिक्सरला बारीक करून होईपर्यंत फिरून घेणार आहे। मी इथे मिक्सरला 2 मिनिटं फिरून घेतला आहे। चला बघूया आपलं ज्यूस बारीक झालं की नाही ते। बघू शकता तुम्ही, छान बारीक असे ज्यूस आपलं तयार आहे। आता हे आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचे आहे। मी एक बाउल घेऊन त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यात थोडं थोडं ज्यूस टाकून याप्रमाणे चम्मचने हलवून आपल्याला इथे बारीक चाळून घ्यायचा आहे। असा हा हे बघा, म्हणजेच कलिंगडाच्या बिया किंवा पुदिन्याचं एखादा देठ वगैरे शिल्लक राहिलं असेल तर ते गाळून घेतल्याने व्यवस्थित निघून जाईल आणि आपला ज्यूस स्मूथ असा तयार होतो। आपला इथे एकदम घट्टसर असा ज्यूस तयार झालेला आहे, तो सुद्धा पाणी न टाकता। बाहेर जो कलिंगडाचा ज्यूस भेटतो त्यात खूप बर्फ असतात, त्यामुळे पातळसर असतं आणि त्याची चव घरच्या ज्यूसला येत नाही। ज्यूस आपण ग्लास मध्ये सर्व करून घेऊयात। वरून 1 चिमूटभर काळी मिरी पावडर वरून टाकणं हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तरच टाका, नाहीतर स्किप केले तरी चालेल। वरून थोडेसे बर्फाचे खडे, तुम्हाला जास्त थंडगार आवडत असेल तर जास्त टाका। आणि थोडेसे वरून कलिंगडाचे तुकडे मी बारीक करून घेतलेले आहेत, ते ज्यूस वरती टाकून घेते। ज्यूस पिताना तोंडात मध्ये मध्ये कलिंगडाचे तुकडे आले ना, छान लागतात चावून खायला। आणि वरून पुदिन्याची 2 ते 3 पाने ठेवायची, छान दिसतात। असली तर ठेवा, नाही ठेवली तरी चालेल। आपला कलिंगडाचा ज्यूस असल्यामुळे एक कलिंगडाची फोड ग्लासला छान दिसते। तर आपला मस्त थंडगार कलिंगडाचा ज्यूस तयार आहे। किती छान दिसतोय बघा, अगदी लाल भडक असा दिसतोय। कलर बघूनच लहान मुले आवडीने पितील, त्यामुळे तुम्ही त्यांना हेल्दी ज्यूस घरच्या घरी बनवून देऊ शकता। तर करून बघा या उन्हाळ्यामध्ये। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि करून खात राहा। धन्यवाद।